नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण बघणार की आपण मागच्या भागामध्ये काय पाहिलं, जो आपला 12वा चॅप्टर होता साधी यंत्रे, हा आपण पाठ शिकलेला होता. या पाठामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारची जी साधी यंत्रे आहेत ती 1 किंवा 2 भागापासून तयार केली जातात आणि ती वापरायला सुलभ असतात आणि त्याच्यामुळे ती बिघडण्याची देखील त्याची शक्यता कमी असतात आणि ती लॉंग लाईफ चाललेली असतात. मग त्या यंत्रामध्ये देखील कोणकोणती यंत्र आहेत ते देखील आपण त्या सर्व यंत्राचा आपण मुलांनो सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. दैनंदिन जीवनात आपल्याला कमी वेळामध्ये कमी श्रमामध्ये अधिक आपल्याला जास्त प्रकारे आपल्याला गोष्टी निर्माण करण्यासाठी किंवा आपल्याला अधिक गोष्टीबद्दल देण्यासाठी त्या आपल्याला यंत्राचा वापर करत आहे की आपल्याला 10 गुणा 5 गुणा आपल्याला 10 पटीने 5 पटीने त्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध मिळू शका. जी गोष्ट आपल्याला एका दिवसाला लागणार ती एका तासामध्ये त्या गोष्टी करून मिळतात. म्हणजेच आपली मेहनत ही कमी करण्याचं काम करते. तर त्याप्रमाणे आपण हा पाठाचा सविस्तर अभ्यास केला आहे. आता आपण पाहणार आहोत एका नवीन भागाकडे, एका नवीन पाठाकडे. आपण जो आपला विषय विज्ञान आहे त्या भागाकडे वळणार आहोत आणि आपल्या आज पाठाचं नाव आहे ध्वनी. या पाठाचं आपलं नाव असणार आहे ध्वनी. या पाठाच्या माध्यमातून मुलांना आपण शिकणार की ध्वनी हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये आपण काय पाहणार आहोत. ध्वनीचा अर्थ काय? आवाज आहे. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये काय बोललं जात आहे? ध्वनी बोललं जाते. ध्वनी म्हणजे आवाज आहे. आवाज हा कोणकोणत्या प्रकारचा असू शकतो. आवाज हा मोठ्या प्रकारचा असू शकतो, छोट्या प्रकारचा असू शकतो. त्याचप्रमाणे आवाज हा ऐकणारा आवडू शकतो की आपल्याला आवडणारा असू शकतो किंवा नाही आवडणारा असू शकतो. जेव्हा मंजूळ आवाज असतो तेव्हा आपल्याला ऐकण्याची इच्छा असते. जेव्हा कर्कश आवाज असतो, जेव्हा गोगाट असतो तेव्हा आपल्याला ऐकण्याची इच्छा नसते. जेव्हा एखादं सुंदर गाणं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा तो गाण्याचा आवाज मधुर ऐकायला आवडतो. परंतु तेच गाणं एखाद्या बेसूर व्यक्तीने जर गायलं तर ते गाणं आपल्याला आवडत नाही. म्हणजे ध्वनी याचा अर्थ काय आहे? आवाज आहे. मग हा आवाज आपण आपल्या जीवनामध्ये काय करत असतो? अनुभवत असतो, तो ऐकत असतो. आणि कोणत्या गोष्टीचा आवाज आपल्याला ऐकायला नाही आवडला तर आपण सरळ काय करतो? कानं बंद करतो. बरोबर की नाही? तुम्ही देखील असंच करता ना की आई एखाद्या वेळेस मोठ्याने ओरडली तर तुम्हाला तिचं ओरडणं आवडत नाही. मग तुम्ही काय करता? कानावर हात ठेवता. मग अशाच प्रकारे ध्वनी या पाठातून या माध्यमातून आपण पाहणार आहोत की ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचे प्रकार काय, ध्वनीचे स्तोत्र काय आहे, ध्वनीचं प्रदूषण काय, ध्वनीचे प्रसारण आणि प्रसाराचे माध्यमे काय आहेत आणि ध्वनी त्यावरील उपाय काय आहे. या सर्व घटकांचा मुलांना आपण या पाठामध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत. हे सर्व जे टॉपिक आहेत ते टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आपण इथे या पाठात आपण ध्वनी व ध्वनीचे प्रकार किती पडतात, त्याचे स्तोत्र काय आहे, ध्वनी कसा ऐकू येतो, म्हणजे कशा प्रकारातून तो आवाज, जर एखादा आवाज झाला तर त्याच्या मागचं कशा प्रकारे आवाज ऐकू येतो हे देखील या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. ध्वनी लहरीचे प्रसारण आहे, त्याचप्रमाणे प्रसाराचे माध्यमे आहेत. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय आहे, त्याचप्रमाणे त्यावरील उपाय, ध्वनी प्रदूषणावरील उपाय काय आहेत, या सर्वांचा आपण देखील काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. आपण जसं पाहिलं मुलांना, हवा प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे. मग हे देखील सर्व पाठाचा अभ्यास आपण मुलांना या घटकांचा अभ्यास आपण इयत्ता 5वीच्या आपल्या 5वीच्या भागामध्ये आपण केलेला होता. इयत्ता 5वीमध्ये की परिसर अभ्यासमध्ये बघितलं होतं की कशा प्रकारे हे प्रदूषण आहेत हे कशा प्रकारे येतात, त्यावरील होणारे परिणाम, त्यावरील उपाय काय आहेत, याचा देखील अभ्यास करणार आहोत केला होता. परंतु आता आपण या पाठामध्ये ध्वनी प्रदूषण या पाठाचा आपण आणि संबंधित घटकांचा देखील आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करणार आहोत. चला, तर आपण प्रस्तावना झाली, आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहणार. बघा, इथे काय दिलं आहे, दैनंदिन जीवनात आपण दररोज विविध प्रकारचे आवाज ऐकत असतो. आवाज ऐकतो का? आता बघा, तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज दिले आहेत. सकाळी उठल्यापासून कुकरच्या शिट्टीचा आवाज असतो किंवा कोणती दारावरची बेल वाजवते तो एक आवाज असतो. त्याचप्रमाणे कोणीतरी मित्र खालून बोलवत आहेत त्याचा एक आवाज असतो. त्याचप्रमाणे फोनचं जे रिंग आहे, कोणी फोन केला तर तुम्हाला फोनचा रिंगचा आवाज येत असतो. त्याचप्रमाणे अजून मुलांनो की आपण म्हणू शकतो की जेव्हा मशीन लावली जाते तेव्हा मशीनचा देखील बिप बिप आवाज येतो. मिक्सर चालू केलं तर मिक्सरचा आवाज येतो. अशी कितीतरी शेकडो उदाहरणं आपण सांगू शकतो की जो आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवत असतो. मग इथे तुम्हाला तशाच प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. बघा, आपण ती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ती उदाहरणं बघणार आहोत की कोणत्या प्रकारची ती उदाहरणं आहेत. बघा, आपण इथे पाहायचा प्रयत्न करणार आहोत. बघा, हे जे उदाहरण आहे, बघा, हे काय आहे, चहाची जी किटली आहे त्याच्या वाफेचा आवाज येत आहे. हे जे पहिलं उदाहरण आहे. दुसरं काय आहे, पाऊस पडण्याचा देखील आवाज येत असतो. जेव्हा पाऊस पडत असतो रप 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 अशा प्रकारचा त्याचा आवाज येत असतो. मग आपल्याला जरी पाऊस आपल्या अंगावर नाही पडला तरी आपण आपल्या ध्वनीच्या माध्यमातून, आवाजाच्या माध्यमातून आपण तो आवाज
ऐकू शकतो की तो कशा प्रकारे आवाज आलेला आहे. त्याचप्रमाणे हे जे आपण पाहू शकतो काय आहे, एरोप्लेन आहे. एरोप्लेनचा जेव्हा आवाज जेव्हा जातं आपल्या डोक्यावरून जातं तेव्हा आपल्याला आवाज येतो आणि मग आपण बघितलेलं नसतं, पण आवाज आल्यावर आपण लगेच नकळत वरती बघतो की अरे वरून एरोप्लेन जात आहे, म्हणजे त्याचाही आवाज येत असतो. त्याचप्रमाणे मुलांना बघा हे घरामध्ये काय आहे, मुलांना म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे की जे वारा आला की ते हलत असतं आणि हलल्यामुळे त्याचा एक मंजूळ असा आवाज येत असतो. मग हे देखील ऐकण्यास कानाला आल्हाददायक वाटतं, मंजूळ असं वाटतं आणि हे ऐकत राहावं असं वाटतं. त्याचप्रमाणे मुलांना ही आपली जी काय आहे बेल आहे, जे डोर बेल आपण त्याला बोलू शकतो की एखादे पाहुणे घरी येणार असतील की घरी आले असतील तर आपल्याला कसं कळणार आहे, तर ती बेल वाजली जाते, मग आपण समजतो अरे कोणीतरी दरवाजावर आलं आहे. आणि म्हणूनच मुलांनो की बेलचा देखील आवाज येतो, पक्ष्यांचा आवाज येतो, वॉशिंग मशीनचा आवाज येतो. मग हे सगळं मी तुम्हाला सांगितलं की अशी कितीतरी शेकडो उदाहरणं आहेत की आपल्याला आवाज येत असतो. दररोज जीवनात आपण दररोज विविध प्रकारचे आवाज ऐकतो. दैनंदिन जीवनात आपण दैनंदिन जीवन म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण काय करत असतो, आपण दररोज विविध प्रकारचे आवाज ऐकत असतो. मग हे सर्व जे आवाज आहेत ते आपण आपल्या कानामध्ये काय करतो, ऐकत असतो, ते अनुभवत असतो आणि आपण ते आपल्याला इतके ते आपल्या जीवनाशी सुसंगत झाले आहेत की आपण जर एखादी शिट्टी वाजली तर आपण सांगू शकतो की ही नक्की कोणती शिट्टी आहे, ही कुकरची शिट्टी आहे, ही गॅसची शिट्टी आहे, की ही मुलांनी वाजवलेली शिट्टी आहे, का जी प्रॉपर जी शिट्टी हातात घेऊन जी वाजवतात ती शिट्टी आहे, का जी कोकळ्याने जी शीळ मारलेली आहे ती शिट्टी आहे. मग याच्यातला फरक देखील आपल्याला जाणवतो की नेमकी कोणत्या प्रकारची शिट्टी आहे हे आपल्याला इथे समजून येते मुलांना. हे देखील तुम्ही बघू शकता. मग अशा प्रकारचे दैनंदिन जीवनामध्ये जे प्रकार आहेत, जे जीवनातील आपण अनुभव ऐकत असतो, या ध्वनीच्या माध्यमातून हे सगळे ध्वनी काय आहेत, हे आवाज आपल्याला ऐकायला येत असतात आणि या आवाजाच्या माध्यमातून आपण त्याचे प्रकार ओळखतो की हा नेमका कोणता ध्वनी आहे, हा कोणता आवाज आहे. हा आवाज आपण अचूक ओळखू शकतो. कुकरच्या शिट्टीचा आवाज आपण अचूक ओळखू शकतो, मुलांनी घातलेले शिळचा आवाज आपण बरोबर ओळखू शकतो. त्याचप्रमाणे अलार्म लावला असेल तर तो देखील अलार्मचा आवाज आपण बरोबर ओळखू शकतो की हा घड्याळाचा अलार्म आहे, त्याची शिट्टी आहे. डोरबेल वाजली तर आपण बोलू शकतो ही डोरबेलची शिट्टी आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण अचूक ओळखायला शिकत असतो. तर अशा प्रकारे बघा हे दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करतो असतो, हे विविध प्रकारचे आवाज हे काय करतो, ओळखत असतो. आता त्यांनी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. या उदाहरणाच्या माध्यमातून मुलांना आपण समजू शकतो. बघा इथे काय दिलं आहे, उदाहरणार्थ गाण्याचा सुमधुर आवाज. सुमधुर सांगितलंय इथे, लक्षात द्या मुलांनी. बघा सुमधुर काय आहे, सु म्हणजे चांगले. बघा सुचा अर्थ काय आहे, चांगले, आणि मधुर म्हणजे असे एक प्रकारे गोड गाणे. सुमधुर गाण्याचा आवाज, पक्ष्यांची किलबिलाट कधी होत असते मुलांनो, जेव्हा सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर हर एक जे पक्षी आहेत ते काय करतात, गोंगाट करत असतात. जे कबूतर आहे, चिमणी आहे, कावळे आहे, हे काय करतात, आपापल्या कामासाठी जात असतात. म्हणजे ते काय करत आहेत मुलांनो की ते त्यांचं भक्ष्य शोधण्यासाठी, पाणी शोधण्यासाठी ते एका ठिकाणी जमतात, ते चिवचिवाट करतात आणि मग ते चिवचिवाट केलेला त्याचा जो आवाज आहे तो आपल्या कानाला देखील ऐकण्यास चांगला वाटत असतो की इथे पक्षी काय करत आहेत, किलबिलाट करत आहेत. म्हणजे कदाचित ते त्यांच्या भाषेमध्ये एकमेकांशी बोलत असतील किंवा ते काहीतरी एकमेकांना सांगायचा प्रयत्न करत असतील. आपण त्यांची भाषा समजू शकत नाही आणि तेही आपली भाषा समजू शकत नाही, परंतु ते काहीतरी चिवचिवाट करत असतात. प्रत्येक पक्ष्यांचा आवाज हा वेगळा आहे. कबुतराचा आवाज वेगळा आहे, कावळ्याचा आवाज वेगळा आहे, चिमणीचा आवाज वेगळा आहे. त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो जो बदक आहे त्याचा तो कॅक कॅक करून आवाज करत असतो. प्राण्यांचा आवाज वेगळा आहे. मग अशा प्रकारे हर एक जे प्राणी आहे त्याचा आपण काय करू शकतो, आवाज ओळखू शकतो की हा नक्की कोणत्या प्रकारचा आवाज आहे. म्हणून त्यांनी झाले पक्ष्यांचा किलबिलाट, फटाक्यांचा मोठा आवाज. फटाके हे तर सगळ्या मुलांना फार आवडत असतात. फटाके कधी फोडले जातात, बरोबर जेव्हा दिवाळी असते, दसरा असतो त्यावेळेस फटाके फोडले जातात. समजा एखादे नेता जर निवडणुकीमध्ये जिंकून आला, फटाके फोडले जातात. त्याचप्रमाणे मुलांना की एखादं यश जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपण आनंद उत्सव साजरा करण्यासाठी फटाक्याचा वापर केला जातो. हळूच कानात केलेली कुजबूज, शिट्टीचा हळूच कानात केलेली कुजबूज, म्हणजे हळू आवाज जरी बोलले तरी त्याचा आवाज होतो, त्याचा ध्वनी होतो आणि तो ध्वनी होत असल्यामुळे सांगितलंय कुजबूज आणि शिट्टीचा देखील आवाज. की आपण कुजबूज नाही, कुजबुजाचा अर्थ कळाला मुलांना, हळू आवाजात बोलणे की एखादी गुपित माहिती आहे, एखादी सिक्रेट आहे
ते सगळ्यांना लोकांसमोर न सांगता एका कानात सांगणे, एखाद्याच्या कानामध्ये जाऊन सांगणे, म्हणजे त्याचा देखील आवाज होतो, ध्वनी होतो. त्याचप्रमाणे शिट्टीचा देखील आवाज आहे, शिट्ट्यांमध्ये देखील काय आहे, फरक आहे. बघा अशा प्रकारे बघा इथे त्यांनी तुम्हाला चित्रात दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. बघा सुमधुर आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, फटाक्यांचा मोठा आवाज आहे, हळूच कानात केलेली अशी प्रकारची कुजबुज आहे, आणि जे शिट्ट्यांचा आवाज आहे, काय आहे, शिट्टीचा आवाज काढला जातो. अशा प्रकारचे जे पीटी मास्टर आहे, जे टीचर्स आहेत, ते काय करतात, त्यांच्या ज्या शिट्ट्या ठरलेल्या असतात, आणि 1 शिट्टी म्हणजे काय, 2 शिट्टी म्हणजे काय, 3 शिट्टी म्हणजे काय, हे मुलांना सांगून ठेवलेलं असतं. आणि ज्याप्रमाणे त्यांनी 1 शिट्टी मारली की मुलांनी सावधान राहायचं, 2 शिट्टी मारली की मुलांनी विश्राम राहायचं, हे त्यांना माहिती असतं. आणि म्हणून हे शिट्टीच्या आधारावर सगळं गणित हे ठरलेलं असतं. मग अशा प्रकारे शिट्टीचाही आपण अंदाज घेत असतो. फुरफुर आवाज, जो फुरफुर देखील आवाज केला जातो, जसं एखादं रडणं असतं आणि रडून थांबल्यानंतर आपण फुरफुर जेव्हा आवाज येतो, किंवा एखाद्याला सर्दी झाली असेल आणि नाकातून पाणी येत असेल, तेव्हा देखील फुरफुर हा आवाज येत असतो. बासरी, बासरी माहीत आहे ना तुम्हाला मुलांनो. बासरीचा अर्थ काय आहे, जी फ्ल्यूट आहे ती आपण वाजली जाते, की ज्याच्यामध्ये बघा जी छोटे होल असतात, आणि एक लाकडाची अशी काय असते मुलांना दांडी असते, आणि त्याच्यामध्ये काही होल असतात, आणि मग ते आपण होल बंद चालू केले तर त्याच्यापुढे त्याप्रमाणे तसा आवाज येत असतो. मंजूळ आवाज येतो, हॉर्नचा कर्कश आवाज. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, हॉर्नचा कर्कश आवाज कसा असतो, कर्कश असतो. जे टॅक्सी आहे, रिक्षा आहे, बस आहे, जे मोठी जी वाहनं आहेत, त्यांचा तर अजूनच असा आवाज येतो. जसं ट्रक आहे, लॉरी आहे, त्यांचे खूप मोठ्या प्रमाणे आवाज येत असतात. हा आवाज कसा असतो, कर्कश असतो. ज्याप्रमाणे एखाद्या पक्ष्यांचा किलबिलाट असतो, त्याप्रमाणे त्याचा आवाज नसतो, तो ऐकण्यास चांगला वाटतो. एखादं मंजूळ गाणं, सुमधुर मंजूळ गाणं ऐकण्यास काय वाटतं, आपल्याला आनंद वाटतो. परंतु त्याचप्रमाणे आपल्याला जो हॉर्नचा कर्कश आवाज, हॉर्न कशासाठी दिला जातो, की एखाद्या व्यक्तीला जायचं असेल, किंवा हॉर्न समोर गाडी उभी आहे पण आपल्याला जायचं आहे पण ती निघत नाही, मग आपण हॉर्न देत असतो, बरोबर आहे. मग हा हॉर्न जेव्हा ट्रॅफिक जाम होते त्यावेळेस हा हॉर्नचा आवाज जास्त प्रमाणात वाढतो, आणि मग तो कर्कश आवाज होतो. एक वाहन किंवा 2 वाहनाचा आवाज आपण समजू शकतो, पण ॲट अ टाइम जर तुम्ही विचार केला 15-20 वाहनांचा आवाज येत असेल, तर ते आवाज कसा असणार आहे, कर्कश आवाज असणार आहे. कसा आवाज असणार आहे, कर्कश आवाज असणार आहे. आणि म्हणून तो आवाज आपल्या कानांना ऐकू शकत नाही, किंवा आपला ऐकायला आवडत नाही, आणि मग आपण कानावर काय ठेवतो, हात ठेवतो. हा आवाज आपल्या म्हणजे आपल्याला संवेदनशील होतो, आणि आपल्या कानांना टोचतो, आपल्या कानांना त्रास होतो, आणि मग त्याच्यामुळे जर हा आवाज सतत आपण ऐकत राहिलो तर आपल्या कानांना इजा होण्याची शक्यता असते, आणि मग आपल्याला पर्यायी डॉक्टरकडे जावं लागतं. आणि मग कानाच्या संदर्भात तक्रारी सुरू होतात, की मला कमी ऐकायला येत आहे, माझ्या कानातून पाणी येत आहे, किंवा अजून ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी काय होतात, तक्रारीला सुरुवात होत असतात. बघा, भांडणाचा, ओरडणं असा अनेक आवाज, भांडणाचा आणि ओरडण्याचा. आता ह्या 2 गोष्टीमध्ये मुलांना फरक आहे. भांडण आणि ओरडणं या गोष्टींमध्ये काय आहे, बघा इथे दिलेलं आहे, भांडण आणि ओरडणं. ओरडणं म्हणजे काय, तात्पुरतं आपण एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण त्याला ओरडतो, की तू असं का केलं बोलून संपवतो. पण तो भांडण म्हटल्यावर तिथे मोठा आवाज येतात. कोणी असं ऐकलंय का आधी, की भांडण चाललंय पण हळू आवाजात भांडण चाललंय, असं होतं का, असं नाही होत. मग जर भांडायचं ठरलं तर त्याच्यासाठी आवाजही मोठा पाहिजे, आणि आवाज मोठा असल्यामुळे तो सगळ्या जे 2 लोक जे ऐकणार असते ते 10 लोकांना ऐकायला जातो, मग त्याला आपण भांडण बोलतो. ओरडण्यामध्ये फक्त 2 लोकांना काय होतं, आवाज जातो, परंतु भांडणामध्ये 10 लोकांना तो आवाज जातो, आणि म्हणून तो आवाजाचा ध्वनी वाढल्यामुळे आपण त्याला बोलतो भांडण असं बोलतो. मग आता हे तुम्हाला चित्राच्या माध्यमातून बघा समजणार आहे. हे बघा, ही काय आहे, बासुरी आहे. जसं मी सांगितलं, ही बासरी मंजूळ आवाज करते. बासरी कशी करते, मंजूळ आवाज करते, आणि तो आपल्या कानाला आल्हाददायक आहे, आणि म्हणून ते आपण ऐकू शकतो. बघा आता इथे काय आहे, हॉर्नचा आवाज. आता हे हॉर्नचा आवाज दिला जातो, तुम्हाला सांगितलं की ज्याप्रमाणे समोर जर एखादं वाहन असेल तर त्याला इशारा देण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी की मला जायचं आहे, तो पुढे हो नाही तर बाजूला हो, मला काय करायचं आहे, जायचं आहे. मग त्याच्यासाठी हा हॉर्न दिला जातो. त्याचप्रमाणे बघा इथे काय आहे, भांडणाचा, ओरडण्याचा आवाज आहे. हे एकमेकी काय करत आहेत, भांडत आहेत. अशा प्रकारची भांडणं ही लहान मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात होत असतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून. आणि मग त्यांचा जो आवाज आहे, गोंगाट आहे, तो कुठपर्यंत जातो, घरापर्यंत जातो. आणि मग काय झालं हे बघण्यासाठी घरातली मंडळी बाहेर येतात. म्हणजेच काय, की त्यांचा आवाजाचा जो ध्वनी आहे तो कसा जातो, मोठा आवाज जातो, आणि म्हणून त्यांना कळतं की काय आहे, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, कोणतरी भांडत आहे, कोणतरी मूल रडत आहेत, कोणतरी मूल मोठ्याने
बोलत आहे. तर अशा प्रकारे हा आवाज आपण इथे बघा बघू शकतो की भांडण्याचा आवाज आणि ओरडण्याचा आवाज याच्यामध्ये देखील फरक आहे आणि त्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात. आणि हे ज्या सगळ्या प्रक्रिया चाललेल्या असतात की जे आवाज आहे, ओरडणं आहे, भांडणं आहे, हॉर्न देणे, याच्यासाठी एक विशिष्ट काय झालं आहे, शब्द वापरला. विशिष्ट म्हणजे एक खास शब्द तिथे वापरला आहे. या आवाजाला शास्त्रीय भाषेत काय म्हटलं जात आहे, ध्वनी असे म्हटले जाते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, ध्वनी या आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये ध्वनी बोललं जातं. ध्वनी म्हणजेच काय आहे, साऊंड आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता, ध्वनी याचा अर्थ काय आहे, साऊंड आहे. साऊंडला काय बोललं जातं, ध्वनी बोलतो. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण होतो की तेव्हा आपण असं जेव्हा पीक आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा आपण म्हणू शकणार आहोत की इथे काहीतरी आवाज ऐकण्याचं हे काय आहे, चित्र आहे की ते आपल्याला ऐकायचं आहे, असं आपण इथे संबोधू शकतो किंवा असं आपण म्हणू शकतो. आता आपण पुढे जाणार आहोत. काही ध्वनी मोठे असल्याने सहज ऐकू येतात. जे काही ध्वनी मोठे असल्याने सहज ऐकू येतात म्हणजे एखाद्या लाऊडस्पीकरवर समजा एखाद्या ठिकाणी एक नेता आला असेल आणि जर त्यांचं भाषण चालू असेल, मग त्यांचं भाषण चालत असताना की जिथे ते उभे आहेत ग्राउंडवरती त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते आवाज ऐकण्यासाठी तिथे मोठमोठे लाऊडस्पीकर हे लावलेले असतात आणि त्याच्यामुळे इथे चाललेलं भाषण हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर करतात. म्हणून काही ध्वनी मोठे असल्याने त्यामुळे ते सहज ऐकायला येतात. मग त्याच्यासाठी त्यांना समोर जाण्याची किंवा जवळ जाण्याची गरज नसते. म्हणजे तिथे ते व्यासपीठावर जरी बसले असले तरी ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांचा आवाज हा सहज पोचला जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितले काही ध्वनीचा अर्थ काय आहे, आवाज आहे. मग अशा प्रकारे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलते, आपल्या जवळ असते, तेव्हा त्याचे प्रसारण होत असते हे अशा माध्यमातून. जर आपण जेव्हा शब्द बोलतो, तो शब्द बोलत असताना तितक्याच गतीने तो समोरच्या व्यक्तीच्या कानापर्यंत अशा प्रकारे पोहोचून तो कानामध्ये जातो आणि कानात गेल्यावर आपल्याला ते शब्द समजतात आणि ते समजल्यावर आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. बघा इथे देखील बघा अशा प्रकारे आपण याचं पाहू शकतो. ध्वनी जे आहे लहरी आहेत. काही ध्वनी खूप लहान असतं. त्यांनी विचारले काही ध्वनी खूप म्हणजे काही ध्वनीच्या ज्या लहरी आहेत त्या कशा आहेत, फार छोट्या प्रकारात आहेत किंवा छोट्या आकारामध्ये आहेत. आपण म्हणजे त्याच्या लहरी आहेत त्या कशा आहेत, लहान आहेत. तसं आपण बोलल्यानंतर एखाद्याला सहज ऐकायला जातं. याचा अर्थ त्याचे कानातले जे यंत्र आहेत किंवा कानातल्या ज्या नसा आहेत त्या व्यवस्थित काम करत आहेत, पण एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला जर ऐकायला कमी येत असेल तर आपण म्हणू शकतो की त्याच्या काही ध्वनी लहरी त्या खूप काय आहेत, लहान असतात आणि त्यामुळे देखील त्याला काय होऊ शकतो, ऐकण्यास बाधा येऊ शकते. ते लक्ष देऊन ऐकावे लागते. मग ते लक्ष देऊन ऐकावे लागते. मग ह्याच्या वेळेस आपण समजू शकतो की काहीतरी कानामध्ये समस्या निर्माण होऊ शकते आणि म्हणून समोरची व्यक्ती आपल्याला काय बोलत आहे हे ऐकण्यासाठी समोरची व्यक्ती लक्ष देऊन ऐकत असते किंवा कान पुढे करून ऐकत असते की तो काय बोलत आहे ऐकण्यासाठी मला समजणं पाहिजे. आणि म्हणून ते काय करत आहेत, ते लक्ष देऊ ऐकावे लागते. लक्ष अटेन्शन, पूर्ण अटेन्शन तिथे द्यावे लागते. तर त्यांनी विचारले बघा पुढे आपण पाहणार काही ध्वनी आपल्याला आवडतात. साहजिकच आहे, काही ध्वनी आपल्याला आवडतात, काही आवाज आपल्याला हे आवडत असतात. मग असे आवाज कोणकोणते आहेत की जे आवाज आपल्याला आवडतात. मग सगळ्यात पहिला आपला जो पक्ष्यांचा किलबिलाट आहे तो आपल्याला ऐकायला आवडतो. जे सुमधुर संगीत आहे ते आपल्याला ऐकायला आवडतं. जे बासरी वाजली जाते त्यावेळेस आपल्याला ऐकायला आवडतं. एखादं आपलं आवडतं गाणं असेल जे बारीक आणि जिथे जास्त म्युझिक नसेल पण असं छान साधं सरळ जे गाणं असेल, आपल्या आवडीचं जे गाणं असेल ते देखील आपल्याला ऐकायला आवडत असतं. मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या साध्या आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जास्त इन्स्ट्रुमेंट नसेल, अशा प्रकारचं संगीत आपल्याला बघायला किंवा ऐकायला हे आवडत असते. आणि म्हणून त्यांना काही ध्वनी, काही आवाज हे काय आहेत आपल्याला ऐकायला आवडत असतात. तर काही ध्वनींचा कानांना त्रास होतो. साहजिकच आहे, काही ध्वनी आपल्याला ऐकायला आवडतात तर काही ध्वनींचा आपल्याला त्रास होत असतो. कसा त्रास होतो की समजा खूप आपण एखाद्या आपण रोडवर गेलो, तिथे खूप ट्रॅफिक जमा आहे, तर ते ट्रॅफिक असल्यामुळे तिथे काय होत आहे, हॉर्नचा कर्कश आवाज इथे आपल्याला ऐकायला येत आहे आणि कर्कश आवाज आल्यामुळे आपल्या कानांना त्रास होत आहे. बरोबर त्याचप्रमाणे जिथे खूप मोठा आवाज गाण्यांचा केला असेल, मग तो गाण्याचा आवाज देखील मोठा केल्यामुळे आपल्या कानांना त्रास होत आहे. मग तो देखील कसा आवाज आहे, कर्कश आवाज आहे. आपल्या कानांना त्रास होऊ शकतो, आपल्या कानांना इजा होऊ शकते. आणि म्हणूनच आपल्या दोन फरक इथे दिसत आहे. काही ध्वनी हे आपल्याला आवडतात, आवडू शकतात, तर काही ध्वनी आपल्याला आवडत नाही. जे मोठ्या आवाजात असतात, मोठ्या स्वरूपात म्हणजे त्याचा ध्वनी लहरी आहे का मोठ्या प्रमाणात वाढवलं जातं, ते आपल्याला ऐकायला आवडत नाही. मग तुम्हाला मी त्याची उदाहरणं देखील सांगितलेली आहेत की कोणते ध्वनी आवडतात आणि कोणते ध्वनी आपल्याला आवडत नाही.